गोलोली आणि 4 ओव्हरची मॅच आहे. गोलोली ओव्ही 11 गोलोलीने टॉस जिंकलेले अमित गायकर यांची कन्या आणि तिच्या नावाने संघ खेळतोय आणि तिसऱ्या ट्रॉफीच्या दिशेने वाटचाल केली रबर बॉल मध्ये. ओव्ही 11 गोलोली 40+ संघाने. योगेश दादांचे आगमन झाले उंबारलीचे, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. चला 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 मॅच सुरू करा. फायनल मॅच आजने 40+ विरुद्ध गोलोली 40+. 4 ओव्हरची मॅच. प्रथम क्रमांक 15, द्वितीय क्रमांक 10 आणि काय जबरदस्त खेळ आहे. ओव्ही 11 गोलोली बी 40+. जर कमी खेळाडू असल्यानंतर हा फायदा होतो. ऑलआउटचं संकट असतं. चार 4 ओव्हरचे नाही 5 ओव्हर. आता उद्या या ना सकाळी. नाही सचिन बोरीशी मॅच लावा उद्या 5 ओव्हरची. काय 6 ओव्हर लावू तुम्हाला. नाही पूर्ण मॅच 8 ओव्हरची आहे दोन्ही इनिंग. ओमसा एमटीसी लाईव्ह. चला अमोल स्ट्राईक एंडला 9 सेकंडला घनश्याम आणि अमित वगे पहिलं षटक घेऊन येत आहेत. अमोल स्ट्राईक एंडला 9 सेकंडला घनश्याम आणि गोलंदाज अमित वगे. फायनल मॅच 4 ओव्हरची आपल्याला पाहायला मिळते. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळत आहेत. शेखर बघा. नाही शेखर आता 4 जॉब झाले थोडेसे. डॉट बॉल. डॉट बॉल पाहायला मिळते. अमित वगे बॉलिंग मार्क वर सज्ज होते. 4 षटकांची फायनल मॅच. हा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. संदीप काय करतायत संदीप आणि निलेश. चेंडू 1 बाउंस सीमा पार जाईल. संदीप कडनं चूक झाली. धावा 4 मिळतील चौकार. चौकार आलाय. धावसंख्या 5. अमित बॉल आहे बघा नवीन.
चौकार आलाय. फटका जबरदस्त आहे आणि हाई बॉल सीमारेषेच्या बाहेरून आणावा लागेल. घनश्यामच्या बॅट मधून आलाय बॅक टू बॅक दुसरा चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आले भावेश. आपण पाहतोय घनश्यामच्या बॅट मधून 4 षटकांची फायनल मॅच. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल मिड विकेटच्या वरून जाईल. सीमारेषेच्या बाहेर आलाय सिक्सर. कार्यसम्राट माजी सरपंच विठ्ठल पाटील साहेबांचं आगमन झालं आणि त्यांचं स्वागत षटकारने करत असताना घनश्यामच्या बॅटमधून आलाय षटकार. अमितला थोडस टार्गेट केलं या ओव्हरमध्ये पहिल्याच. 2 धावा मिळाल्यात. पहिल्या षटकात धावा आल्या 17. सुरुवात चांगली केली आज 40 प्लसने फायनल मॅच मध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा. या स्पर्धेचे आमचे कमिटी मेंबर आपण पाहतो सचिन भैर उंबारली, रवी भैर उंबारली, साई मात्रे देसाई, दिलीप पाटील देसाई, किशोर पाटील निजे, रामनाथ पाटील निजे, श्रीनाथ पाटील नागाव, राजू काटे नारिवली, सुभाष पाटील संदप, रमेश पाटील संदप, कैलास फोरजी धानसर, निलेश मात्रे मोठागाव, प्रशांत भोईर चिकनगर, सागर ठाकूर खिडकाली, अरविंद पाटील वडवली, रजनीकांत गायकवाड मानपाडा, सोमनाथ भोईर उंबारली, पप्पू मात्रे भाल आणि भीमचंद्र कान हेडुटणे आणि संपूर्ण त्यांच्या टीमचं मी कौतुक करेल. कारण की एक दिवसीय स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये प्रवेश फी 5,000 मात्र प्रथम क्रमांक 15 आणि द्वितीय क्रमांक 10,000 म्हणजे तब्बल 25,000 रुपयाचं कॅश प्राईज आणि 2च मॅच जिंकून तुम्ही फायनल मॅच खेळताय हे खूप महत्वाचं आहे. मंगेश आलेत बॉलिंग करण्यासाठी. मंगेश इथे मात्र चेंडू फाईन लेगच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. श्याम वेगाने आले होते. 2 धावा मिळतील. 2 धावसंख्या पुढे सरकली ते 19. मंगेश शॉर्ट ऑफ लेनचा बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लागला. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये डीप मध्ये. साई बघा किती आरामात आलेत. 2 धावा मिळालेत. नाही भाऊजी येतील थांबा जरा. आता येणार आहेत ना भाऊजी. होम मिनिस्टर आदेश बांदेकर. नाही पुन्हा होम मिनिस्टर सुरू होणार आहे ना आता. धावसंख्या 21. धावा दाखल करते. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. 4 षटकांची फायनल मॅच. आज सर्व सामने तुम्हाला 4 षटकांचे पाहायला मिळाले. हा चेंडू खारपेटच्या साइडे खेळत आहेत. गॅप भरपूर मोठी आहे. रामनाथ ग्रामीणचा चिता. 2 धावा मिळाल्या. चांगली थ्रो फेकी आहे. रामनाथ पाटील तिथे होते. धावसंख्या 23. धावा दाखल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा चेंडू उंच गेलाय. टायमिंग झालं नाहीये. नाही अमित काय करतात मग. हवा 2 धावा मिळाल्यात. 2 धावसंख्या पुढे सरकले ती 25.
धावसंख्या 25. वेग प्रचंड पाहायला मिळतोय मंगेश म्हात्रेकडे. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. वॉकलंडच्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटरचा किताब जिंकला होता मंगेशने. त्यानंतर बादशाहच्या मैदानात ट्रॉफी जिंकली. त्या तिसऱ्या ट्रॉफीच्या दिशेने वाटचाल केलाय तो OV11 गोलवली बी संघाने. चौकार आहे का अमित? चौकार आहे. ओके. फलंदाच्या खात्यामध्ये 4 धावा ऍड होतील. धावसंख्या 29. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्यात 29. आज दे पुढील संघ प्रथम बॅटिंग करसा. एकोणतीस नाही. स्प्रे टेनिस बॉल मध्ये, रबर बॉल मध्ये नाही. अमित आले बॉलिंग करण्यासाठी. अमितचा पहिलाच बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवून दिलाय. घनश्यामच्या बॅट मधून आलाय सिक्सर. पस्तीस धावा झालेत. नावातच आहे ना पीके एंड सन्स. पीके में खेलेगा तो जीतेगा. धावसंख्या 35. 35 धावा झालेल्या आहेत. फुलटॉस चुकीला माफी नाहीये. बॉल सीमारेषेच्या बाहेरूनच आणावा लागेल. घनश्यामच्या बॅट मधून आलाय बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावसंख्या 41. धावसंख्या 41. अजून एक सलग तिसरा आलाय. सुनील भोईरचं लक्ष बघा ना. आणि धावा येतात किती वेगाने. नक्की काय सुनील भोईर बघा. खंदे समानी सुनील भोईरने सांगितलं मी आलोय तुम्ही फायनलला पोचले. भाऊ चौधरी आलेत का आमचे? ओके ओके. नाही भाऊ चौधरी यांचे सुपुत्र आता सध्या लेदर बॉल खूप चांगला खेळत आहे. ओ माय गॉड श्याम कडनं झाली चूक. धावा मिळतील 4 चौकार. धावा झाल्या 51. 50 कंप्लीट. 51 धावा झाल्यात आजदे पोटीबस संघाच्या. घनश्याम 38 वरती नाबाद आहेत. नाही एनर्जी ड्रिंक कुठली तरी दिली आहे घनश्यामला. खरं इतक्या वेगाने धावा ते बनवत आहेत. इथे चेंडू उंच गेलाय. नाही होणार नाहीये. 2 धावा इथे मिळाल्यात. धावसंख्या झाली ती 53. 10 चेंडू मध्ये 40 धावांवरती नाबाद आहे घनश्याम. मगाचे घनश्याम अर्धशतक ठोकतील का? या अगोदर अमित गायकरने तो कारनामा केलाय पहिल्या मॅच मध्ये. वाईट बॉल ऑप्शनच्या भरपूर बाहेर होता. धावसंख्या 54. नो बॉल. नो बॉल आहे. नो बॉल आहे. 1+1. 2 धावा मिळतील. धावा झाल्या त्या 56. अब तक 56. सध्या आपल्या स्क्रीनवरती आपल्या पाहायला मिळत आहे सूरज चौधरी तिथे आहेत. कोमल सुद्धा तिथे आहेत. व्हाईट बॉल. हाय स्कोरिंग मॅच मला वाटतं पाहायला मिळेल. 57. 57 धावा झाल्यात आजदे पोटीबस संघाच्या तिसऱ्याच ओव्हरमध्ये.
4 ओव्हरची फायनल मॅच आहे. एक धाव इथे मिळाले. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झाल्यात ते 58. पाणी घेऊन जायचं मैदानात. पाणी घेऊन जायचे. 58 झाल्यात. कॅप्टन कूल विनोद पाटील सुद्धा आलेत बघा संदर्भचे. त्यांचे हार्दिक स्वागत. सध्या ते आपल्या टीव्ही स्क्रीन वरती आहेत. सुरज चौधरी उर्फ भाऊ तिथे आहेत. कोमल हिरवळे आहेत. पिकेन संच कॅप्टन. घनश्याम 41 वरती नाबाद आहेत. जागृती स्पोर्ट्सचे ऑनर राहुल भाई पाटील यांचे आगमन झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. ज्यांच्या माध्यमातून प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केलेली आहे. अमितच्या षटकात 29 धावा आल्यात. मग ती वसूल करण्याची ताकद सुद्धा त्या खेळाडूकडे. 58 झालेले आहेत. 6 चेंडूचा खेळ शिल्लक. शेवटच्या ओव्हरमध्ये बॉलिंग करण्यासाठी शेखर आलेत. शेखरचा पहिलाच बॉल. श्रीनाथ पाटील सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या 59. आयुष आलेले. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता. सिन्हा सर किती सौकार का? सौकार आहे. 4 धावा मिळाल्यात. त्रेसष्ट धावा झाल्यात. एकच धाव. 64 64 धावा झाल्या. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. संदीप बघा फिल्डिंग मध्ये काही चेंजेस करतायत. श्यामला कव्हर्सला घेऊन येत आहेत. राहुलभाई पाटील यांचं आगमन झालंय. जागृती स्पोर्ट्सचे ऑनर क्रिशा आणि जागृती अशा 2 कन्या भाईंचे आम्ही पाहतो. क्या बात है शेखर. डॉट बॉल. राहुलभाई पाटील आणि सातत्याने टेनिस क्रिकेटमध्ये क्रिशा आणि जागृतीच्या नावाने आम्ही संघ पाहत असतो संपूर्ण महाराष्ट्रभर. फटका जबरदस्त आहे. निलेश चांगली फिल्डिंग करतायत. 2 धावा कशा पूर्ण झाल्यात. 66 43 वरती नाबाद आहेत घनश्याम. 43 आणि संघाची धावसंख्या 66. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. शेखरने चांगली बॉलिंग केली. आता थकलेत ना ते. आता कसे धावतील. 44 हा तेच खेळाडू सांगतात ना. 44 झाले होते आणि संघाच्या 67. शेवटचा बॉल. चांगली बॉलिंग केली शेखरने स्लॉगरच्या षटकामध्ये. या स्पर्धेत 79 धावा गोलवली. OV11 गोलवली संघाने कुटलेले आहेत मानिवलीच्या विरुद्ध. वा भाई वा.
बॉल सीमारेषेच्या बाहेरून जाणावं लागेल शेवट गोड करत असताना आणि सलामीला येत असताना 73 धावांची भागीदारी असलेली आहे अमोल आणि घनश्यामने आणि 74 धावांचा आता पाठलाग करायचा आहे चॅम्पियन बनण्यासाठी ओवी 11 गोलवली बी संघाला 74 चेस. या ऐकूया विनोद पाटील सरांचा आवाज. चौऱ्याहत्तर चेस करायचेत होतील. राहुलभाई पाटील यांचा आम्ही सत्कार करणार आहोत. किशोर पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जागृती स्पोर्ट्सचे ओनर राहुलभाई पाटील यांचा सत्कार करायचे. ब्राह्मण करवलेचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व. चौऱ्याहत्तर करायचे आहेत आणि अमितला माहिती जर पाऊस सुरू राहिला तर 74 सोप्या नाहीत. कॅमेरामॅन ओमसा MTC कॅमेरामॅन आपण सत्कार करतोय राहुलभाई पाटील यांचा. किशोर पाटील यांच्या शुभ हस्ते नियोजक संघाचे सिक्सर किंग राहुलभाई पाटील ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर केली. भाई तुमचं आम्ही मनापासून आभारी आहोत आणि हे मनाचे भाई आहेत, कोणत्याही प्रकारचे भाई नाही आहेत मित्रांनो. राहुल पाटील माझ्या भाई नावाने ते प्रसिद्ध आहेत. चौऱ्याहत्तर धावा चेस करायच्यात या मॅच मध्ये. 74 धावा चेस करायच्यात. आता काय कैलास पोर्जीला घेतलं का फिल्डिंगला आजदेवाल्यांनी? अंपायर आहेत. ओके ओके अंपायर आहेत. चौऱ्याहत्तरचा चेस आहे. ऐकूया आता मारामारीच करावी लागेल अमित आणि मंगेशला. चार षटकांच्या मॅच मध्ये फायनल मॅच मध्ये 74 धावा चेस करायचे त्या ओवी 11 गोलवली B40+ संघाली सलामी जोडी आपण पाहतो अमित आणि मंगेश आणि पहिले षटक घेऊन त्यात गोलंदाज प्रल्हाद खान. चला चला जास्त वेळ नका घेऊ.
घरी जायची वेळ झाली आहे. उठा उठा. अपील 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 करण्यात आलेलं आहे. डॉट बॉल. पीकेचा पहिला चेंडू डॉट आलाय. महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक सुनील भोईर उर्फ नाना पिसिवली यांच्याकडनं पीकेने हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. 2 चेंडू डॉट आलेत. चांगला चेंडू होता, चांगला चेंडू होता. राम पाटील तिथे विनोद पाटील सर आपण पाहतोय आज संघ फायनल खेळतोय त्याचं एकमेव कारण म्हणजे राम पाटील. 1 बॉल 6ची गरज होती, षटकार मारला नेवालीपाड्याच्या विरुद्ध. त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये महेंद्र म्हात्रे यांनी जबरदस्त बॉलिंग केली मेवापाड्याच्या विरुद्ध. आणि आता फायनल मॅचमध्ये घनश्याम आणि अमोलने जबरदस्त 73 धावांची भागीदारी. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वाईट चिकून करतायत. धावा झाल्या 2. प्रचंड वेग पाहायला मिळतोय पीकेच्या बॉलिंग मध्ये. तर पाऊस सुरू आहे आणि पावसाचा फायदा होऊ शकतो कारण की त्यांची बॉलिंग सुद्धा चांगली तितकीच. सकाळपाडासाठी सुद्धा चांगलं क्रिकेट ते खेळतात. जबरदस्त बॉलिंग करत असताना प्रल्हाद काळन पीके सनचे सर्वे सर्वा. आता मात्र चेंडू उंच गेला आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. मंगेश म्हात्रेच्या बॅट मधून आलाय पहिला सिक्सर. आठ धावा झालेले आहेत. 74चं टार्गेट आहे. अजून एक. वा मंगेश वा. धावा मिळाल्या 6. 14. 18 बॉल मध्ये 60 करायचे आहेत. चिकनगरने हा कारनामा केला होता 18 बॉल मध्ये 60 सेमी फायनल मध्ये नगरसेवक चषक मध्ये. आता तो कारनामा OV11 गोलिवलीला करायचा. 18 बॉल 60 ची गरज. चेंडू 60 धावांची गरज आहे. बॉलिंग करण्यासाठी महेंद्र म्हात्रे आलेत. ओ हो 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 अमित बचके रे ना. महेंद्र म्हात्रे. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. एकच धाव मिळाली. संदीप आणि रवींद्र कान भरपूर चर्चेत आहेत ना. गोलुलीचे संदीप आणि आजद्याचे रवींद्र नाही मित्र सुद्धा आहेत ना चांगले. 17 बॉल मध्ये 59 आता करायचे. मंगेशने बॅक टू बॅक 2 षटकार मारले होते पहिल्या ओव्हर मध्ये आणि तिसरा आलाय. मंगेशच्या बॅट मधून सलग तिसरा षटकार. कोणी गावामध्ये गेला असेल बोला. उंबारलीमध्ये कसा बॉल जाईल.
6 धावसंख्या पुढे सरकली ती 21 झाल्यात. चला तर याच ओव्ही 11 गोलोली संघाने 79 धावा या स्पर्धेत केलेल्या आणि त्यांना 74 चेस करायचे आहेत. चौकार चौकार धावा झाल्यात 25. हा चांगला चेंडू होता. मंगेश ते करू शकतात ना डायरेक्ट हिट. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळाली. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळाली 14 बॉल मध्ये. महेंद्र म्हात्रे बघा पुराणा चावल एक धाव मिळाली. धावसंख्या आपण पाहतोय लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळाली. षटकार आहे. नाही श्याम आम्ही तेच सांगतो ना षटकार आहे. धावसंख्या झाली ती 33. 12 बॉल मध्ये 41 ची गरज. आजच्या फिल्डिंगच्या रेस मध्ये आपण पाहिलं तर कैलास फोरजी आहेत दानसरचे, साई मात्रे देसाईचे आहेत, रामनाथ पाटील निजेचे आहेत, कोमल हिरवळ आहेत. बरेचसे खेळाडू फिल्डिंगच्या रेस मध्ये आहेत. बघायचे आज बेस्ट फिल्डर कोणाला भेटतोय. 41 आणि दोन्ही टीमच्या वतीने थोडंसं त्यांना मानधन दिलं जाईल कैलास सर. दोन्ही टीमच्या कडून दोन्ही टीमकडनं तुम्हाला मानधन आहे कारण संपूर्ण दिवस फिल्डिंग केली ना आज. चौघांना रामनाथ, कोमल, साई, कैलास फोरजी. सर्वात जास्त कैलास फोरजी बरोबर. रनआउट सुद्धा भरपूर केले ना त्यांनी. बारा बॉल मध्ये 41 ची गरज आहे. रवी मोठे आलेत बॉलिंग करण्यासाठी. 12 बॉल 41 ची गरज. अकरा बॉल मध्ये 40 करायचे आहेत. अकरा बॉल 40 ची गरज. येणारे 11 चेंडू 40 धावांची गरज. एकच धाव मिळाले. चांगली बॉलिंग रवीच्या माध्यमातून. पहिले 2 सिंगल आलेत. 10 बॉल मध्ये 39 करायचे आहेत. मोठा हिट येणं गरजेचं आहे कारण की 10 बॉल मध्ये 39 करायचे आहेत. दहा चेंडू 39. व्हाईट बॉल घोषित केलाय पंचांनी. 10 बॉल मध्ये 38 करायचे आहेत. दहा चेंडू 38. इथे मात्र चेंडू उंच गेलाय. कोमल हिरवळे आणि फलंदाज भाट. नऊ चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. कैलास सर आउट आहे ना. ओके
9 चेंडू 38. बाळा आलेत बॅटिंग करण्यासाठी. 9 चेंडू मध्ये 38 करायचे आहेत. प्रदीप उर्फ बाळा. 9 चेंडू 38 धावांची गरज. एक धाव आहे. 8 चेंडू मध्ये 37 धावांची गरज. पंचांना डाऊट वाटला तर ते रिव्ह्यू घेऊ शकतात. आठ चेंडू 37 धावांची गरज. आठ चेंडू 37 धावांची गरज. स्ट्राईक रोटेट झालेला त्याचा फायदा तुम्हाला पाहायला मिळतो. कारण मंगेश मात्रे जोपर्यंत मैदानात आहेत कधी मॅचला ते कलाटणी देतील. 7 चेंडू आणि 31 ची गरज. 7 चेंडू मध्ये 31 करायचे आहेत. मंगेशकडे स्ट्राईक रोटेट झाली बघा. जो डॉट बॉल होता तिथे स्ट्राईक रोटेट झाली. 9 सेकंडला आले आणि त्यानंतर षटकार आला मंगेशच्या बॅटमधून. मंगेश या टीमची रन मशीन आहे. धावा बनवू शकतात ते. एक धाव पूर्ण झाली. 6 बॉल आणि 30 ची गरज. 5 षटकार मारायचे मंगेशला आता. अरविंद पाटील बघा थोडंसं वॉर्मअप करतायत. मॅन फ्रॉम वडवली. प्रवीण आलेत बॉलिंग करण्यासाठी. प्रवीण उर्फ बाळा ज्यांचा आज वाढदिवस आहे. सहा चेंडू 30. पहिला आलाय. मॅच ऑन. 5 बॉल मध्ये 24 करायचे अजूनही. बेचाळीस वरती पोहोचलाय बॅटिंग करत असताना मंगेश मात्रे. 5 बॉल 24. पाच बॉल 24. पाच बॉल 24 ची गरज. बाईच्या स्वरूपात 4 धावा मिळाल्यात. 4 बॉल 20.
4 बॉल 20 ची गरज. कंपल्सरी चेसिंग. पाऊस भरपूर पाहायला मिळतोय फायनल मॅच मध्ये. पावसाळी क्रिकेट स्पर्धा आणि पावसाने हजेरी लावली आहे. 4 बॉल 20. धावांचा पाऊस पाडेल का मंगेश? आणि मंगेशने धावांचा पाऊस पाडलाय. 3 बॉल 14 ची गरज. 3 बॉल 14 ची गरज आहे ओवी 11 गोलवली संघाला. मंगेश 48 वरती पोहोचलाय. या अगोदर अमित गायकरचा अर्धशतक तुम्ही पाहिलेले आहे. 3 बॉल मध्ये 14 करायचे आहेत. 60 झालेले आहेत. तीन चेंडू 14 धावांची गरज. 3 चेंडू 14 धावा. पावसाळी क्रिकेट आणि भरपूर पाऊस. दोन बॉल 12 ची गरज आहे. 2 बॉल 12 ची गरज. 2 षटकार मारायचे आहेत. दोन चेंडू 12 धावा. मंगेशचं अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. वा मंगेश वा. आणि आलाय षटकार. मंगेशचं अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक. 1 बॉल 6 ची गरज. आणि मी मगाशी उल्लेख केला होता मंगेश कधी मॅचला कलाटणी देतील. ओवी 11 गोळवली. पाऊस सुरू आहे आणि धावांचा पाऊस पाडलाय. मंगेशचं अर्धशतक पूर्ण. आता षटकार मारला तर अमित गायकर यांच्याकडनं 1000 2000 लावा पैसे. 1000 रुपये. श्याम गायकर यांच्याकडनं 101 नाही 50 झाली ना अमित. 50 पूर्ण झाली मंगेशची. काय जबरदस्त बॅटिंग केली मंगेश. मंगेशसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. 1 बॉल 6 ची गरज. जोरदार टाळ्या मंगेश. 1 बॉल 6. आज 1 बॉल 6 राम पाटील यांनी षटकार मारला होता आज संघासाठी. आणि एकच बॉल डॉट टाकायचा होता आणि तो टाकलाय बहाने. आणि आज हे संघ ठरला या स्पर्धेतील चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. आणि दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो ओवी 11 गोलवली. मात्र मंगेशसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. जबरदस्त बॅटिंग केली मंगेशने. शेवटपर्यंत झुंज दिली होती. 6 बॉल 30 ची मॅच. 1 बॉल 6 वरती आली होती. चला फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहुलभाई पाटील यांच्या शुभ हस्ते आहोत. घनश्याम ठरलाय फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच.